जुई अजून मार्च सुरूही झालेला नाही आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। दरम्यान हवामान विभागाकडून काय आपल्याला माहिती देण्यात आली आहे, काय सूचना करण्यात आल्या आहेत? अगदीच दीपाली, सर्वात आधी म्हणजे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे की जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, कारण का उष्णतेची लाट ही वाढण्याची शक्यता आहे। आज आणि उद्या 2 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे मुंबईकरांना। विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणी आपल्याला ही उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने वाढताना पाहायला मिळणार आहे। खरं तर नुकताच हिवाळा संपला आहे आणि हिवाळा संपतात त्याची जागा आता उन्हाळ्याने घेतली आहे। मात्र फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा मुंबईकरांना जाणवू लागल्या आहेत। कालचं जर आपण तापमान पाहिलं तर मग 38% इतकं होतं, म्हणजे 35 पार केली होती, उच्चांक गाठला होता खरं तर गरमीने। आणि त्यामुळे नागरिकांना जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभाग जे आहे त्यांनी केलं आहे। मुख्य म्हणजे अजून एप्रिल महिना आहे, मे महिना आहे, ज्या महिन्यांमध्ये खरं तर उन्हाळ्याची झळ जाणवते। मात्र आता फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याच्या झळा ह्या मुंबईकरांना जाणवू लागल्या आहेत। त्यामुळे निश्चितच यामुळे काही आजारांना देखील निमंत्रण मुंबईकर देऊ शकतात। त्यामुळे मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी आणि जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन जितकं केलं आहे तितकंच जी काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यामध्ये, म्हणजे सोबत टोपी बाळगली पाहिजे, पाण्याची एक बॉटल असली पाहिजे आणि जास्तीत जास्त पाण्याचं सेवन केलं पाहिजे। या ज्या काही उपाययोजना आहेत त्या देखील मुंबईकरांनी त्यांचं पालन करण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे। त्यामुळे निश्चितच उन्हाळ्याची जी झळ आहे ती फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना त्यांनी जी झळ आहे ती लागायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अजून जे पुढचे 3 ते 4 महिने आहेत उन्हाळ्याचे ते नेमके कसे जातील याची चिंता आता सगळ्यांना लागून राहिली आहे। दीपाली, नक्कीच जुई, आणि त्यामुळे आला उन्हाळा तब्येत सांभाळा असंच म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।